चला आपण जातोय सामन्याकडे वळतोय। या ठिकाणी पहिला चेंडू फेकलाय, पहिला चेंडू गेलाय सीमारेषेपार आलाय, खणखणीत षटकार आणि फलंदाज आहे बी गिटर रोहित तांबे। जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, प्रोत्साहन करा, कारण शेवटचे काही मोजकेच सामने आपले शिल्लक आहेत आणि या संघामध्ये या लढतीमध्ये जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहित करा। ओहो, या ठिकाणी आपण पाहतोय म्हणजेच सेमीफायनल मध्ये जाईल हा संघ जो विजय होईल तो। अजून या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाची लढत होते आणि फायनल मध्ये गेलेला संघ या ठिकाणी आपण पाहतोय उन्नवरे चॅम्पियन संघ या संघाने फायनल मध्ये दाखल झालेला आहे। एक वेगळी रणनीती नक्कीच त्यांनी आखली असेल रोहित जाधव आणि सर्व सहकारी यांनी। पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय। धनराज गंधेरे या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत, असं ज्यांना आपण जेवणाची ऑर्डर दिली होती आणि ती घेऊन अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिले, अनेक स्वादिष्ट आवडीचं जेवण ज्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे, असे संतोषजी टेमकर सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत, त्यांचं सन्मान करत आहोत। संतोषजी टेमकर साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आणि कला क्षेत्रामध्ये ज्यांना खूप मोठी आवड आहे असे नाटक कलाकार सन्माननीय गणेशजी जाधव यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय। संतोषजी चंदूदादा टेमकर यांना आपण सन्मानित करतोय। मी सुनीलजी पानकर यांना विनंती करतो की आपण सन्मानित करायचं आहे। या ठिकाणी काय पाहायला मिळतंय तर षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते। षटकार कोण मारतोय तो आहे बी गिटर रोहित तांबे। ज्या रोहित तांबे यांच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले। महत्वाची पहिली षटक या ठिकाणी धनराज गंधेरे फेकतोय, परंतु धनराज याच्या गोलंदाजीवरती देखील या ठिकाणी स्वागत करतोय तो आहे बी गिटर रोहित तांबे। आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले। धावसंख्या होते 18 धावा। या ठिकाणी नक्कीच मोठं प्रेशर मोठं दडपण आलंय बंटीवरती, कारण या ठिकाणी तुफानी फलंदाजी करतोय रोहित तांबे। ज्या रोहित तांबेला या ठिकाणी रोखून ठेवायचं होतं तो रोहित तांबे मात्र आता या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी करतोय। ओहो, आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पूल केलाय। 1 धावेसाठी नाही तर 2 धावा घ्यायची आहेत आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत। सुंदर रन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय। धाव या ठिकाणी जर आपण पाहिलं 2-2 धावा कोण घेतोय तर रोहित तांबे याला साथ देतोय सचिन जाधव। टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण संघ मालक आहेत स्वतः निलेश जाधव आणि अंकुश पांचाल यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य आपण पाहतोय, कारण ज्यावेळी आम्ही पाहिलं लिलाव चालू होता त्यावेळी रोहित तांबे याला घेण्यासाठी त्यांनी राखीव ठेवला होता। असा रोहित तांबे पुन्हा या ठिकाणी आपल्याला झलकताना पाहतोय। मोठा फटका येतोय, चेंडू वरती येतोय फिल्डर, तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार डीजे। नक्कीच रोखून ठेवेल फलंदाजाला, परंतु या ठिकाणी सरस ठरलाय तो रोहित तांबे। एका बाजूला धनराज तर दुसऱ्या बाजूला रोहित फलंदाजी करत असताना गोलंदाजी वरती तुटून पडला आणि एक या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकारांनी चौकाराच्या मदतीने या ठिकाणी 25 धावसंख्या केली आहे।
दुसरं षटक कोण घेऊन येते, दुसऱ्या षटकाची मोठी जबाबदारी असेल आणि दुसरं षटक घेऊन आलाय रंजन तांबे आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय. पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार ज्याने या ठिकाणी ज्यांना देण्यात आला तो आहे सचिन जाधव. पुढे येऊन मानण्याचा नक्कीच त्याचा प्रयत्न असतो, कारण लहानपणी आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. मला माहिती आहे सचिन याची बॅटिंग मी पाहिले, परंतु खूप वर्षानंतर देखील या ठिकाणी आम्हाला देखील संधी मिळाली आज खेळण्याची. मी खरोखरच आयोजक भावीजी लोंढे आणि सुनीलजी पानकर त्याचबरोबर या ठिकाणी लिजेंड ए आणि बी संघातील सर्व खेळाडूंचे मी आभार व्यक्त करतो की सर्वांना या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला खेळण्याची महत्त्वपूर्ण संधी आज प्राप्त करून दिले. आणि खूप वर्षानंतर देखील खेळणारे काही खेळाडू होते, जे खेळाडू वेळेवर सातत्य ठेवून खेळतात त्यांना देखील खेळण्याची संधी मिळाली. असा हा संगम या ठिकाणी आपण पाहिला. हो क्या बात आहे, सुंदर फटकेबाजी करतोय सचिन. एक धाव घेतलीये, परंतु एका धावीवरती या ठिकाणी स्ट्राईक मात्र दिले. स्ट्राईक दिले रोहित तांबे याला. आता दोन्ही संघातील हे खेळाडू भीमज्योत क्रिकेट संघ या संघामध्ये हे दोन्ही खेळाडू खेळतात. स्ट्राईक वरती आहे तो रोहित तांबे आणि गोलंदाजी करतो तो रंजन. पाहूया एका संघातील खेळाडू जेव्हा खेळतात त्यावेळेस मात्र रोहित तांबे देखील सांगतोय रंजनला, रंजन तुझी मी बॉलिंग बघितले, तुझी गोलंदाजी मी पाहिले आणि तीच गोलंदाजी तुला या ठिकाणी जरी केली तरी मी मात्र थांबणार नाहीये, कारण मी माझ्या संघ मालकांना या ठिकाणी शब्द दिलाय की मला या ठिकाणी फायनल मध्ये जायचंय, मला सेमीफायनल मध्ये धडक मारायची आहे, त्यानंतर मला फायनल मध्ये जायचंय. अशी महत्वाची या ठिकाणी जबाबदारी पार पाडतोय तो आहे बिग हिटर रोहित तांबे. आतापर्यंत धावसंख्या झाले 32. या 32 धावसंख्येमध्ये फक्त एक धाव जर सोडली तर स्वतः वैयक्तिक रोहित तांबे यांनी धावसंख्या केली मित्रांनो, ती आहे 31. म्हणजे वैयक्तिक धावसंख्या केली तर 28 केले, 3 वाईट या ठिकाणी मिळाले. म्हणजेच या ठिकाणी 7 चेंडू 28 धावा केल्यात रोहितने. टाळ्या झाल्या पाहिजेत. 7 चेंडू आणि 28 धावा केल्यात. 7 चेंडू 28 धावा नक्कीच एक वेगळा विक्रम या ठिकाणी होईल का? अर्धशतकी खेळी या ठिकाणी पाहायला मिळेल का रोहित तांबे यांच्याकडून? उलटा चेंडू, चेंडूची कडा जाते, चेंडू येतोय का सीमाला शिपार पाहावं लागेल. बंटी येतोय चेंडू वरती, तोपर्यंत घेतल्या जातात 2 धावा. सुंदर टाळ्यांचा कडकडाट होतोय. संघ मालक देखील खुश आहेत, निलेश जाधव हे देखील खुश आहेत. त्यांनी लगेच चहाची ऑर्डर केली आहे. चहा लगेच या ठिकाणी आला पाहिजे निलेश जाधव सांगतायत, कारण खुश आहेत. आणि वरिष्ठ खेळाडू यांना आईस्क्रीमची ऑर्डर दिलेली आहे. पंचांचा इशारा होतो वाईट चेंडू आणि या ठिकाणी अपील देखील केली जाते, परंतु एक वाईट नक्कीच मिळेल. एक बोनस पॉइंट या ठिकाणी पाहायला मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 35. 2 चेंडू बाकी आहेत. मला वाटतं एक वेगळा विक्रम या ठिकाणी होईल का? वाईट चेंडू आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 आणि 6 9 चेंडू आहेत. मला वाटते नक्कीच या ठिकाणी 50चा आकडा सहज पूर्ण होईल, कारण या ठिकाणी मोठी धावसंख्या आव्हान उभं होईल. एक वेगळा रेकॉर्ड आजच्या या स्पर्धेचा या ठिकाणी पाहायला मिळेल. ओ हो या ठिकाणी मारा करतोय, चेंडू वरती तुटून पडतोय, तो आहे बिग हिटर रोहित तांबे. रोहित तांबे, आता रोहित तांबे हा 1 साइड खेळतोय मित्रांनो. दाखवून देतोय सचिनला, सचिन तू थांब, मला एक धाव फक्त काढून दिलेस ना, तू आता थांब. सचिन बोलतोय मला कधी भेटेल. सचिनच्या मनात असेल मला कधी भेटेल, कारण सचिन देखील चौकार मारलेले आहेत पहिल्या सामन्यामध्ये. परंतु आपला खेळाडू जेव्हा खेळतो त्याला आपल्याला प्रोत्साहन देणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षण, मोठं प्रेशर आले, मोठं दडपण आले या ठिकाणी टायगर संघावरती. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धाव फलक सांगताय 45.
या ठिकाणी बघा एक रेकॉर्ड झालाय. लिजेंड बी संघाने 44 धावसंख्या केली होती महेशजी. आता ती धावसंख्या देखील या ठिकाणी तोडली आहे. एक वेगळा या ठिकाणी रेकॉर्ड केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत पुन्हा एक चौकार डीजे. संघाची धाव संख्या होते 49. 2 षटक समाप्त झाले. 49 धाव संख्या झाली आहे. म्हणजे मोठा या ठिकाणी आव्हान होतोय. डीजेचा वाजला पाहिजे. एवढी मोठी धावसंख्या म्हणजे नक्कीच. सचिन काय करतोय माहितीये का? सचिन फक्त एक प्रेस करून देतोय रोहितला. रोहितला सांगतोय रोहित तू खेळ, मी तुला एक धाव काढून देतोय, एवढंच काम मी करणार आता. आणि तेच काम पूर्ण केले रोहित यांनी. एक वेगळा इतिहास होईल. 50च्या धावसंख्येच्या दिशेने रोहितची वाटचाल असेल. वैयक्तिक धावसंख्या होते रोहित तांबे याची 44 वरती नॉट आउट. हो हो, षटकाराने आपली हाफ सेंचुरी करेल का हे देखील पाहतोय, परंतु थांबून खेळावं लागेल. हाफ सेंचुरी करण्यासाठी, अर्धशतक करण्यासाठी 6 धावांची गरज. पुन्हा पुन्हा या ठिकाणी धावतोय. एक धाव घेतली, 2 धावा पूर्ण कराव्या लागतील. 2 धावा देखील पूर्ण. सुंदर रन बिटवीन द विकेट. आणि ह्या जोडीने, या ओपनर जोडीने देखील एक वेगळा इतिहास केलाय, कारण आमचं रेकॉर्ड देखील तोडलंय. म्हणजे जी रेकॉर्ड तुटले, जे रेकॉर्ड केलं होतं 44 धावांचं, ते रेकॉर्ड देखील या जोडीने तोडले. नक्कीच एक वेगळा या ठिकाणी आपण पाहतोय. हो, क्या बात आहे. आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले. धावसंख्या होते 56. आणि रोहित तांबे आपण बॅट वरती करायचे 50 धावा. चेंडू पाहावे लागतील 50 धावा. 14 चेंडू 50 धावा. या ठिकाणी थांबलेला नाहीये रोहित. रोहित सांगतोय 50 झालेत ना, अजून मला या ठिकाणी धावसंख्या वाढवायची. चला बॉल द्यायचे, चेंडू द्यायचे. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले 62. संघ मालक कुठे आहेत? महेशजी घरटकर, निलेशजी जाधव. संघ मालक महेशजी घरटकर यांना शोधायची आहे. महेशजी घरटकर कुठे गेलेत पाहावे लागतील. 62 धावसंख्या झाले. टोपी काढून सांगतायत तांबा अजून आमच्याकडे बॅटिंग आहे. कारण त्यांच्या देखील तगडे खेळाडू आहेत. नागेश पानकर आहे त्यांच्याकडे. बघा, प्रत्येक चेंडू हा बाहेर फेकतोय. तो दाखवून देतोय की मी नाही थांबणार, मला नॉट आउट या ठिकाणी केलायचंय. ही सलामी जोडी, या ठिकाणी सलामी जोडी या ठिकाणी एक वेगळा रेकॉर्ड करते. तो रेकॉर्ड आहे, धावसंख्या झाली आहे 69, 68, 69 टू विन. या जरा मित्रांनो बॅट दाखव सचिन, बॅट दाखव. कारण तुझ्या या 69 मध्ये महत्वाच्या 2 धावा आहेत. बॅट दाखव तू, कारण तू महत्वाची साथ दिल्यास रोहित याला. टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण आपल्या नावावरती मोठी या ठिकाणी धावसंख्या केली आहे. आता धावसंख्या करायची आहे ती 69. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी मला वाटतंय अक्षय जाधव मोठी कामगिरी दिली. जेवढे पण चेंडू गेलेत ना, ते तुला शोधून आणायचे आहेत. कारण ती तुझी
कमिटी मेंबर जे आहेत, जे चेंडू बाहेर गेलेले आहेत ते आपल्याला आणावे लागणार आहेत. सचिन अजूनही सांगतोय स्ट्राईक नाहीये. सचिन स्ट्राईक नाही भेटली तरी तुझ्या संघाचा स्कोर बघ, कारण 69 ची विन आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी आपण सरासरी जर पाहिलं तर किती धावा करावे लागतील. आम्ही देखील एक एव्हरेज काढतोय, तर 22.5च्या रन रेटने खेळावं लागेल. आणि या ठिकाणी नॉट आउट राहिलेला आहे रोहित तांबे. तो आहे धावसंख्या केली रोहित तांबे यांनी 66. जबरदस्त, खरोखरच अफलातून फलंदाजी केली. 66 धावसंख्या उभी केली आहे. प्रत्येक षटकामध्ये 23 धावा जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती 4 धावा, म्हणजे 24 होतील. आता जी रोहित तांबे यांनी जी फलंदाजी केली ती फलंदाजी नागेश पानकर याला जशीच्या तशी भरून काढावी लागेल, जशीच्या तशी. कारण रोहित तांबे यांनी 66 धावसंख्या केली आहे. आता पाहावं लागेल कोणता खेळाडू सरस ठरेल, एक रोहित तांबे की नागेश पानकर. चला खेळाडूने आपले चेंडू शोधण्यासाठी जायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आजचं हा महत्वाची लढत. एका बाजूला उन्नवरे लायन्स, दुसऱ्या बाजूला उन्नवरे टायगर्स. उन्नवरे टायगर्स संघावरती मोठं दडपण नक्कीच आलेलं असेल, कारण 69 धावसंख्येचं जे आव्हान या ठिकाणी उभं केलंय ते आव्हान साधं सुद्धा नाहीये. हे आव्हान आपण बोलण्याच्या पलीकडचं आव्हान आहे. कारण हे आव्हान उभं करत असताना या ठिकाणी षटकार आम्हाला पाहावे लागतील, किती षटकार ठोकले गेलेत. तर रोहित तांबे यांच्या बॅट मधून जर आपण षटकार पाहिले तर 6 षटकार ठोकले गेलेत, आणि 6 षटकार आणि या ठिकाणी 4 चौकार लगावले गेले. मागील सामन्याचा या ठिकाणी आपण उन्नवरे सुपर स्टार वर्सेस उन्नवरे चॅम्पियन यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार कोणाला जातो हे आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय निखिल चव्हाण. निखिल चव्हाण आपण आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. आणि गेम चेंजर कोण असेल तर मागील सामन्याचा गेम चेंजर आहे ईटी मॅन रोहित जाधव. दोघांनी यायचं आहे, लवकर या. रोहित आणि निखिल चव्हाण, रोहित जाधव निखिल चव्हाण. या ठिकाणी काय पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी गोलंदाज देखील पहा ज्याने डीपीएल मध्ये दापोली प्रीमियर लीग मध्ये मोठी भूमिका बजावली, ज्याची वर्णी लागली, तो आहे स्वतः गोलंदाज विशाल तांबे. पहिला चेंडू विशाल तांबे याचं स्वागत केले नागेश पानकर यांनी 2 धावा केलेत. आणि फिल्डिंग कोणी केले तर ज्याची चर्चा या ईपीएल मध्ये असेल, जो चर्चेमध्ये कायमचा राहील, तो आहे बी गिटर रोहित तांबे. आता मात्र बी गिटर पुन्हा आपल्याकडे पाहायला मिळते, तो आहे नागेश पानकर. नागेश पानकर टू पवेलियन येतोय खणखणीत चौकार. डीजी हो या ठिकाणी सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, कुणी क्षेत्ररक्षण केले पाहावं लागेल. सचिन जाधव हात वरती करा. सचिन जाधव क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण केले. कारण पाठीमागे आम्ही पाहतोय सकाळपासून आतापर्यंत जेवढे सामने केले, हातातून चेंडू निसटला की चौकार गेला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज वरती येतोय.
हो अकोट टप्प्याचा चेंडू चेंडू येतोय वरती फिल्डर घेतलाय सुंदर झेल आणि घेतले खेचून मॅच कॅचेस बिन मॅचेस म्हणजे झेल कोणाचा घेतलाय झेल घेतला नागेश पानकर यांचा म्हणजे मॅच देखील आपण घेतली असं हे समीकरण आहे सुंदर कोणी झेल घेतलाय नाव आपण जाहीर करायचंय या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला देखील आपल्याला बक्षीस आहे सुंदर झेल घेतलाय कैलास पाचकर हात वरती करायचे सुंदर झेल महत्वाचा झेल मोठ्या खेळाडूचा झेल आहे नागेश पानकर कम बॅक टू पवेलियन आता नवीन कोण जाते नवीन गडी मैदानामध्ये दाखल होतोय स्वतः या ठिकाणी संघनायक कोणावरती जबाबदारी दिली जाते आणि नवीन फलंदाज येतोय जितेश घरटकर ज्या जितेश घरटकर याच्यावरती आता मोठी जबाबदारी असेल परंतु आव्हान मोठं आहे त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना या ठिकाणी कसरत करावी लागेल कारण मोठे षटकारच मारावे लागतील त्याला फास्ट घ्यायचंय सामना आता मोठा फटका खेळतोय चेंडू येतोय का सीमारेषे बाहेर चेंडू आलाय सीमारेषे पार येतोय एक चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले धावसंख्या होते 10 धावा मला वाटतंय चेंडू किती झाले 5 चेंडू झाले चला लवकर चालू करा कारण आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत चला चला वेळ नका घेऊ जास्त पंच अजून एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील आणि स्ट्राइक वरती पोहोचलाय या ठिकाणी आपण पाहतोय चेतन रसाल बद्दल सांगायचं झालं तर मागील उन्नवरे प्रीमियम लीग 2025 या स्पर्धेमध्ये महागडा खेळाडू जो ठरला तो चेतन रसाल जो खास अहमदाबाद वरून मुंबईला आलेला आहे खेळण्यासाठी आणि या ठिकाणी षटक समाप्त झाले का धन्यवाद आता आपण थोडस जातोय आपल्या आर्थिक सहकार्याकडे कारण कोणतीही स्पर्धा जर म्हटली एक मिनिट या ठिकाणी चेंडू सांगतायत 5 चेंडू सांगतायत कारण राहुल मांजरेकर अनेक स्पर्धेमध्ये पंचगिरी करतात त्यांचा एक्सपिरियन्स आम्ही पाहिलेला आहे राहुलचे हात वरती करायचे नाचायचं आहे आपल्या शेवटच्या सामन्यात त्यानंतर आपण जातोय आपल्या आर्थिक सहकार्याकडे कारण उन्नवरे प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्याला आपले असे प्रथम क्रमांक चषक अमितजी भगत साहेब लेजेंड विजेता चषक माननीय श्री सुशीलजी माजरेकर साहेब त्यानंतर मालिकावीर चषक प्रत्येक विचारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स उत्कृष्ट फलंदाज चषक संतोष शिगवन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक अनिल मोगरे उत्कृष्ट गोलंदाज चषक प्रभाकर पाणकर उत्कृष्ट लिजन खेळाडू चषक आकाश पानकर स्टंप जोडे साईशा चेतन रसाळ पंच टी शर्ट प्रशांत पानकर पंच कॅप कस्तूप अशोक पानकर 6 चेंडू बॉक्स सुजितजी तांबे साहेब सन्मान चिन्ह संदीपजी बिरजे साहेब ऑरेंज कॅप जयेश विचारे पर्पल कॅप जयेश विचारे सामनावीरचे चषक आलेले आहेत रवींद्र पानकर विनोद जाधव दीपक कदम मनोहर टेमकर आरपी जाधव दिनेश नाचरे सिद्धेश लोंढे संजय तुरे रवींद्र शिगवन सतीश कांसरे मनीष टेमकर आणि प्रशांत जाधव त्याचप्रमाणे आर्थिक सहकार्य जगनजी भुवड साहेब जगनजी खळे साहेब 5000 रुपये सचिनजी निकम सर 2222 सोहम सुरेश मोगरे 2111 अरविंद रहाटे 2100 निसारभाई चिकडे 2000 कृष्णा पानकर 2000 कैसई रामाने विसापूर 1500 नंदकिशोर खापरे 1111
हेमंत काने 1111, सचिन मळेकर 1111, शालिनी जाधव 1001, शैलेश लोंढे 1001, कैलास खापरे 1001, मंगेश शिंदे 1000, विजय पारदले 1000, मारुती बंगाल 1000, राम भडवलकर 500, रवींद्र मोगरे 500, सचिन भानसे 500, संतोष चिनकटे 500, दिनेश तांबे 500 आणि सर्वांचं जास्तीत जास्त सहकार्य लाभल्याबद्दल मी सर्व मान्य देणगीदार आणि हितचिंतक यांचं शतशः ऋणी आहे। त्याचप्रमाणे सर्वात मोठं ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभले असे दिवाग शहराचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक सन्माननीय श्री रमाकांतजी मडवी साहेब, त्याचप्रमाणे त्यांची सुकन्या सन्माननीय कुमारी साक्षीताई रमाकांत मडवी मॅडम यांचं या स्पर्धेसाठी खूप मोलाचं आणि आर्थिक सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि याच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं असं संजयजी तुरे, विजयजी निक्कम यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। धन्यवाद विजय। जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत करूया सर्व देणगीदारांचं, कारण कोणतीही स्पर्धा जर म्हटली तर यशस्वी करण्यामागे आयोजकांना महत्वाची साथ या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे, कारण आयोजकांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण आपले खेळाडू एकत्रितरित्या एका छताखाली कसे येतील, आपल्या उन्नवरे गावातील सगळे खेळाडू, मग आजी माझी वयाचं कोणतेही भान न ठेवता प्रत्येक खेळाडू आज उन्नवरे गावाचा या ठिकाणी आलेला आहे। ठीक आहे, ही मॅच तशी पाहायला गेलीत ना तर थोडीशी इंटरेस्टेड नाही वाटत आहे, कारण धावसंख्या पाहायला गेली तर या ठिकाणी 70 धावा आहेत। कोणीतरी एक षटकार मारा तर मी नक्कीच बोलेन। वाईट देतोय राहुल, देखील कंटाळून वाईट देतोय, कारण राहुल पण सांगतोय मॅच लगेच संपवा, कारण षटकार मारणारा या ठिकाणी नागेश पानकर बाद झालाय। परंतु या ठिकाणी आता मोठी जबाबदारी आली या दोन्ही खेळाडूंवरती। एका बाजूला आहे चेतन रसाल, हो बंटी अजून आहे, बंटीला विसरून चालणार नाहीये, परंतु या ठिकाणी राहुल सांगतोय षटक समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर उन्नवरे टायगर संघाची धावसंख्या होते ती आहे 21 धावा। या ठिकाणी एक प्रत्येकाचं या ठिकाणी भवेजी सांगितल्याप्रमाणे आपण सुनीलजी पानकर साहेबांनी सूचित केल्याप्रमाणे एक वेगळा रेकॉर्ड आहे, कारण प्रत्येक उन्नवरे प्रीमियर लीग जी होते जसे की 2024-25 आणि ही 26 3 वर्ष सतत आपण तिसरं वर्ष हॅट्रिकचं वर्ष आहे। आणि त्या 2025 मध्ये धनराज बंटी आणि मला वाटतं 6 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या होत्या आणि संघाला विजय प्राप्त केला होता, तो बंटी अजून मैदानामध्ये आहे। एक नक्कीच त्यांनी रचलेला इतिहास हा आठवणीत राहणार आहे, कारण जे जे खेळाडू या ठिकाणी खेळतील आणि भावेची जर आपण जसं बंटीचा उल्लेख केला ना तसा मी या ठिकाणी जर उल्लेख करायचं झालं, बघा झेल बघा कोणी घेतलाय, सुपर झेल घेतलाय ऋषी हात वरती कर, कारण ऋषीच्या हाताला लागलं होतं, आम्ही पाहिलं होतं, परंतु तळमळीने जरी आपण मोठी धावसंख्या केली तरी आपली क्षेत्ररक्षण मात्र सोडायचं नाहीये, झेल हा पकडायचा आहे, हाताला दुखापत झालेली आहे तरी झेल मात्र मोठा घेतलाय। यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना होईल आणि त्यानंतर मग शेवटचा सामना होईल। असे 2 सामने महत्वाचे निर्णायक सामने आपल्याला खेळायचे आहेत। चला फलंदाज या ठिकाणी आपण सामना सुरू ठेवायचा आहे। किशोरजी कापरे तयारीमध्ये राहायचे नाणेफेकीसाठी।
सुंदर या ठिकाणी चेंडू फेकला. लवकर चेंडू फेका, उशीर नका लावू, कारण जवळजवळ सामना संपुष्टात आलेला आहे. पंच देखील सांगतात कंटाळतात वाटतं राहुल, कंटाळून जमणार नाहीये कारण 2 सामने खेळायचे आहेत. या ठिकाणी चेंडूवरती ऋषी आलाय. ऋषी थोडं सावकाश, कारण हाताला दुखापत झाली आहे. सामना तुम्ही जवळ हा जिंकलेला आहे आणि अजूनही आपल्याला एक सामना खेळून फायनल मध्ये जायचंय. पुढील आता पाहावं लागेल, पुढील होणारा सामना लवकरच चालू होईल. आजच्या या स्पर्धेसाठी एक LIC ऍडवायझर म्हणून जे कार्यरत आहेत असे आमचे मित्र यतीनजी पानकर यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत. ऋषी क्या बात आहे, हाताला दुखापत झाले तरी 2 झेल महत्वाचे पकडले. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिले आणि या ठिकाणी जवळजवळ सामना संपलाय. शेवटचा मला वाटतंय षटक समाप्त होतंय आणि नाणेफेकीसाठी लगेच यायचंय रोहित तांबे. सामना 2 षटकांचा खेळवण्यात येणार आहे. पुढील होणारा सामना हा फक्त 2 षटकांचा खेळवण्यात येणार आहे.